या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण राज्यभर जो आहे तो या श्रावण महिन्याचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। खरं तर 25 जुलैपासून या श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। आज खरं तर श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यभरातल्या महादेव मंदिरात जी आहे ती दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। मी आता अशाच एका मंदिरात आलेलो आहे। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातलं श्री क्षेत्र बनेश्वर हे मंदिर आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या मंदिरात सुद्धा मोठ्या संख्येने भाविकांनी जी आहे ती दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पहाटेपासूनच या ठिकाणी रांग लागलेली होती आणि आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर बनेश्वर मंदिर हे शिवकालीन काळात बांधले गेलेलं असून पेशवांनी याचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहास जो आहे तो सांगितला जातो आणि या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य शिवलिंगाच्या आतमध्ये 5 वेगवेगळ्या लिंगांचे दर्शन होते। सद योजात वामदेव अघोर ईशान्य तत्पुरुष अशी या 5 लिंगांची नाव आहेत। या 5ही लिंगांना मंदिरात सतत वाहणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक अभिषेक होत असतो। एक गाभाऱ्यातील एका लहान तळ्यामधून हे पाणी जे आहे ते अविरत वाहत असल्यामुळे शिवभक्तांसाठी हे दृश्य पाहणं भक्ती भावपूर्ण आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं असतं। बनेश्वर मंदिराची रचना ही वाहत्या पाण्यावर उभी असल्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात नेहमी थंडावा आणि प्रसन्नता आणि आध्यात्मिक शांतता जी आहे ती अनुभवायला मिळते। खरं तर आज श्रावणी शनिवार आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत या मंदिराची पूजा करणारे गुरुजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। गुरुजी, काय सांगाल आजची कशी पूजा असते आजच्या दिवसाची? श्रावण सोमवार निमित्त आपण रात्री 12 वाजता आपली पूजा असते मंदिराकडनं। त्याच्यानंतर भाविकांचे अभिषेक सकाळी 5 वाजेपर्यंत आपण करतो। 5च्या पुढे सर्व भाविकांना आपण दर्शन घेण्याची किंवा दूध पाणी वाहण्याची आपण वाहू शकता। सगळ्या भाविकांनी पूजा करू शकतात आणि आतमधलं शिवलिंगाचं दर्शन हे सकाळी 6 वाजेपर्यंत असतं सोमवारी। ह्याच्याखाली जे मंदिर आहे ह्या मंदिर पूर्ण पाण्यावर आहे। मंदिरामध्ये बनेश्वराचं वैशिष्ट्य असं आहे की बनेश्वर जे आहे मूळ बनेश्वर वरच्या पिंडीच्या पण आतमध्ये आहे। ते सकाळी तुम्ही 10पर्यंत दर्शन घेऊ शकता आणि ते 12 महिने पाण्यात असतात। ते शिवाचे 5 वेगवेगळे रूप आहेत। त्याचे नाव आहेत सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, ईशान्य, अघोर असे त्याचे 5 तत्वाचे नाव आहेत आणि 5 छोटे छोटे शिवलिंग आहेत। तुम्ही जर सकाळी 10च्या आधी तर प्रत्येक भाविकाला आपण दर्शन देतो 10 वाजेपर्यंत आणि श्रावणानिमित्त सकाळपासून संध्याकाळीपर्यंत आपण 6 वाजेपर्यंत प्रत्येक भाविकाला आपण दर्शन देतो। 6 वाजता आपण गाभारा बंद करून आरतीची तयारी करून बरोबर 7 वाजता आपली आरती असते। 7च्या नंतर आरती करून आपण सांज पूजा थोडक्यात सजावट वगैरे करतो। प्रत्येक भाविकांना आपण आरती हातात देऊन प्रत्येक भाविकांना आपण आरतीचा पण आनंद देतो की प्रत्येकाला आरती मिळाली पाहिजे। जी भाविकाची इच्छा असते की माझ्या हातून आरती देवाची हवी ती आपण आरती द्यायची, पण त्याची इच्छा 100% प्रयत्न करतो की त्याला पण त्या आरतीचं सुख मिळालं पाहिजे। पाहतो की कशा पद्धतीने या मंदिर प्रशासनाकडून येणाऱ्या भाविकाला प्रत्येकाला दर्शन होईल अशी व्यवस्था केली जाते। खरं तर सकाळपासूनच हर हर महादेव त्याचप्रमाणे ओम नमः शिवायचा जप करत कुठेतरी हे भाविक जे आहेत ते या महादेवाच्या पिंडीचं दर्शन जे आहे ते अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।